नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 6 तालुक्यातील परीक्षा केंद्रावर 9 साक्षरांची परीक्षा पार पडली। या परीक्षेत सर्व वयोगटातील 9 साक्षर हजर झाले होते। दोंडाईच्या नगरपालिका प्रशासनाने 182 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला। 2,58,356 रुपये शिल्लकीची बजेट आहे। नंदुरबार महावितरणकडून जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींमध्ये पुरवठा केलेल्या विजेच्या बिल वसुलीसाठी तगादा सुरू आहे। तब्बल 2,17,00,000 रुपयांच्या वीज बिलाच्या भरणा येत्या 31 मार्च पर्यंत न झाल्यास थकबाकीदार कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार। धुळे शहरातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी तापमान 38 अंशापर्यंत पोहोचला। या वाढत्या उष्णतेपासून गारवा मिळावा म्हणून शीतपेयांना मागणी होत आहे। तोडोदा येथील बाजारात किरकोळ वादातून महिलेस मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली। शिरपुरातील ईदगाह नगर कब्रस्थानच्या गेट जवळ दिनांक 22 रोजी रात्री 10:30च्या सुमारास रिक्षा जाऊ देण्यास रस्ता न दिल्याच्या कारणावरून राग आल्याने एकाने धारदार ब्लेड वार करीत दुखापत केली। या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा शहरातील एका शाळेजवळून 15 वर्ष वयाच्या अल्पवयीन युवतीस अज्ञात व्यक्तीने पळवल्याची घटना 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील पानखेडा गावातील खेरकुटी रस्त्यावर दिनांक 12 रोजी दुचाकी चोरट्यांनी चोरी करीत लपास केली। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तोडोदा तालुक्यातील रामपूर ते मदलपाडा दरम्यान बरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली। 16 मार्च रोजी हा अपघात घडला। धडकेत हिमंत सिंग काशीनाथ गिरासे हे जखमी झाले। या प्रकरणी तोडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली। अर्ज करताना हमीपत्र भरून घेण्यात आले होते। या कुटुंबात 4 चाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या। मात्र ज्या लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन आहेत अशा घरी जाऊन खात्री केली जात आहे। नंदुरबार शहरातील मन्यार मोहल्ला भागात तिघांनी युवकास मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी 4:30 वाजेदरम्यान घडली। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे। दोंडाईचा येथे पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबिर। पोलीस भरती मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री जयकुमार रावल सोबत मान्यवर। नंदुरबार जिल्हा कन्व्हर्जन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली। बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी वन विभागाने सामूहिक वन हक्काच्या कामाचे अंदाजपत्र देण्याचे आदेश दिले। धुळे शहरात टोमॅटोची दरात झाली घसरण। बाजारात आता 10 ते 15 रुपये किलोने टोमॅटो विक्री होत आहे। नंदुरबार जिल्ह्यात सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज बिलाच्या भरणा करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता महावितरणचे सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून वीज ग्राहकांनी वीज बिले वेळेवर भरून सहकार्य करायला हवे। आता कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशी देखील वीज बिल भरणा करता येणार आहे। धुळे शहरातील मंगलाई ते नकाळे रोड परिसराला जोडण्यासाठी पांझरा नदीवरील ब्रिज कम बंधारा बांधला आहे। त्याची दुरवस्था झाली। बंधाऱ्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी मी धुळेकर संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। नंदुरबार शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यात भारतीय जैन संघटना जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। तोडोदा तालुक्यात LED चित्ररथाद्वारे क्षयरोग जनजागृती करण्यात येत आहे। शिरपूर येथे चिंतनबाई पटेल क्रीडा महोत्सवाचा नुकताच समारोप झाला। अंतिम सामन्यात फक्त शिरपूर हा क्रिकेट संघ विजेता ठरला। शहादा येथील नगरपालिका संचलित पूज्य साने गुरुजी वाचनालयात जागतिक जल दिन साजरा करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून पहाटे थंडी वाजत असून सकाळी 9 नंतर मात्र प्रखर ऊन पडत आहे। त्यामुळे शेतीकामे सकाळच्या सत्रात सुरू आहे।